महाराष्ट्रातला भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाण्याचं दुर्भिक्ष्य, वाढती महागाई हे प्रश्न जणू निकालातच निघालेत। त्यामुळे आता काही करायला शिल्लक राहिलेलं नसल्यानं सत्ताधारी शिवसेना भाजप नळावरची भांडणं करताना दिसतायत असं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे। भांडणाचा ताजा विषय आहे महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याचा। 1 मेला मुंबई विमानतळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी कार्यक्रम कोण करणार यावरून सुंदोपसुंदी सुरू आहे। शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकलेत। छत्रपतींचे गडकिल्ले आणि महाराष्ट्राची महती सांगणारा देखावा तसंच विद्युत रोषणाई भाजप करणार आहे, तर शिवसेनेनं संयुक्त महाराष्ट्राचा देखावा उभारून भाजपला डिवचण्याची खेळ केली आहे। शिवसेनेचा कार्यक्रम 1 मेला आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिलला संध्याकाळी भाजप आपला कार्यक्रम करणार आहे। आता हे कार्यक्रम वेगवेगळ्या दिवशी असतील तर वादाचा मुद्दा येतोच कुठं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, पण ज्ञानबाची मेघ इथंच आहे। भाजपचा कार्यक्रम 30 एप्रिलला असला तरी त्याची सजावट पुढचे 2 दिवस तशीच राहील असं पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलंय। शिवसेनेला शह देण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, तर शिवसेनेनंही आपला कार्यक्रम नियोजित वेळेनुसारच होईल असा निर्धार व्यक्त केलाय। 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि तो अखंड महाराष्ट्राचा दिन आहे आणि शिवरायांच्या साक्षीने आम्ही करू इच्छितोय तो। तुम्ही असं म्हणताय वेठीस धरराव, आम्ही म्हणतोय की प्रत्येक गोष्टीला महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात करतोय। आता हा तुमच्या आणि आमच्यातल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण आशीर्वादावरून ही स्पर्धा रंगल्याचं दिसतंय। ठीक आहे ना, माझं काय म्हणणं आहे, प्रत्येकाला आशीर्वाद घेण्याचा अधिकार आहे ना, महाराजांचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, पण तो सतत घेतला पाहिजे। बिलकुल नाही, उलट महाराजांचं महत्त्व जर देशात आणि राज्यात वाढत असेल तर त्याचा सन्मान आणि आदर आणि स्वागतच सगळ्यांनी केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका पक्षाची प्रॉपर्टी नाही, ती राज्याची, या देशातल्या सर्व नागरिकांची आहे। आधीच अनेक समस्यांनी पिचून गेलेल्या जनतेला या वादात बिलकुल रस नाहीये। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला कंटाळून जनतेनं मोठ्या अपेक्षेनं शिवसेना भाजपला चांगला कारभार करायच्या विश्वासानं कौल दिला। अनेक मुद्द्यांवर वाद घालून हे दोन्ही सत्ताधारी पक्ष मराठी माणसाच्या भावनिक गुंतवणुकीचा आणि त्यांच्या प्रादेशिक अस्मितेचा अपमानच करतायत। अशा वादातून छत्रपतींचा पुतळा आणि महाराष्ट्र दिनही सुटू नये याचं खरोखर वैषम्य वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मिळविणाऱ्या शिवसेना भाजपने महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी चक्क महाराजांच्या पुतळ्यालाच वेठीस धरले। राज्यकर्त्यांच्या हातून अजाणतेपणी ही कृती घडली असती तर महाराष्ट्राच्या जनतेने कदाचित त्यांना माफही केलं असतं, पण दुर्दैव हे की सारं जाणतेपणी घडतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।